नमस्कार मित्रांनो, सोप्या शब्दात या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण RSTV द बिग पिक्चर मराठीमध्ये बघणार आहोत. वर्ल्ड एलिफंट डे, टॉकिंग कॉन्फ्लिक्ट म्हणजेच जागतिक हत्ती दिवस, बोलता संघर्ष. तर आजच्या या भागाचं औचित्य आहे मित्रांनो की आज वर्ल्ड एलिफंट डे आहे, म्हणजे जागतिक हत्ती दिवस आहे. हा व्हिडिओ अपलोड होतपर्यंत उद्याचा दिवस लागून जाईल, म्हणजे तारीख आहे 12 ऑगस्ट. ही तारीख जागतिक एलिफंट डे, जागतिक हत्ती दिवस म्हणून साजरी केली जाते. तर आजच्या भागाचे अतिथी होते नोयाल थॉमस, IG प्रोजेक्ट एलिफंट, अशोक पै, फॉर्मर चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणजे पूर्व मुख्य वन संरक्षक उत्तराखंड, अचिंत्य सिंग, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. हा टॉपिक मित्रांनो तुमच्या GS पेपर 3च्या एन्व्हायरमेंट अँड कन्झर्वेशन या भागासोबत जुळतो. तर सुरुवात करूया मित्रांनो. फ्रँक सर विचारतात नोयाल थॉमस सरांना की टॉकिंग अबाउट बेस्ट प्रॅक्टिसेस डॉक्युमेंट, म्हणजे आत्ताच नुकतेच दोन प्रकाश जावडेकरांनी, जे की मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट आहेत, त्यांनी बेस्ट प्रॅक्टिसेस डॉक्युमेंट रिलीज केलं. बेस्ट प्रॅक्टिसेस डॉक्युमेंट म्हणजे आता जे हत्ती आणि मानव संघर्ष उडत असतो नेहमी, तर त्याबद्दल ते अवॉइड करण्यासाठी, म्हणजे ते टाळण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस उपलब्ध आहेत त्या वापरू शकतो. तर त्यावरच नोयाल थॉमस सरांना हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर ते म्हणतात की HE कॉन्फ्लिक्ट म्हणजे ह्युमन एलिफंट कॉन्फ्लिक्ट, हा मुख्यत्वे फ्रॅगमेंटेशन ऑफ हॅबिटॅट यांच्यामुळे होतं. फ्रॅगमेंटेशन ऑफ हॅबिटॅट म्हणजे आता काही हत्ती एका ठिकाणी राहतात, काही हत्ती दुसऱ्या ठिकाणी राहतात. तर असं यांच्यामधला जो पॅच असतो, समजा आता समजा एक हत्तीचा पॅच आहे आणि हा दुसरा आहे. तर इथे ह्या पॅचमध्ये समजा असे हा तिसरा आहे, याला म्हणतात फ्रॅगमेंटेशन. म्हणजे हे काही काही दुरीवर आहे. तर हत्तीसारख्या एवढ्या मोठ्या प्राण्याला असा सलग प्रदेश असलेला कधीही चांगला राहतो एकदम, म्हणजे जिथं मदत ह्युमन इंटरव्हेन्शन, म्हणजे मानवी तिथे सभ्यता अस्तित्वात यायला नको, कारण मग तो ह्युमन एलिफंट कॉन्फ्लिक्ट किंवा मानव हत्ती संघर्ष टाळण्यात मदत करेल, असं या नोएल थॉमस सरांचं म्हणणं आहे. पुढे कॉरिडॉर्स ब्लॉक. कॉरिडॉर म्हणजे तेच, हा जो पट्टा आहे याचा, जिथे हत्ती मुख्यत्वे करून वास करत असतो किंवा इकडून तिकडे जात असतो, तो पट्टा त्याला कॉरिडॉर म्हणतो. एलिफंट कॉरिडॉर हा ब्लॉक केला जातो. म्हणजे समजा आता इथून एवढा रोड गेला, रेल्वे गेली किंवा काही झालं, तर तो ब्लॉक होऊन जातो. इकडचे हत्ती इकडे राहतात, इकडचे हत्ती इकडे जातात. त्यामुळे कसं इकडल्या हत्तीला इकडे जायचं असेल तर मग हे रोड किंवा रेल्वे पार करून जावं लागते, आणि अशातच दुर्घटना होतात. कित्येक हत्ती मृत्युमुखी पावतात, किंवा एखादा माणूस गेला आपल्या जंगलात गुरे वगैरे चरवायला, तर मग त्यांच्यावर हल्ला होतो. तर तसं. आणि दरवर्षी 500 जण आणि 100 एलिफंट्स हे मृत्युमुखी पडतात या हत्ती आणि मानव संघर्षामुळे. 50% जे हत्ती आहे ते साऊथ इंडियात म्हणजे दक्षिण भारतात आढळतात. आता यांचे मॉडेल कोणते, तर फेन्सिंगचे, मुख्यत्वे करून फेन्सिंग. म्हणजे आता समजा हे शेत आहे, हे शेत आहे, तर इथे समजा आता इथे फेन्सिंग लावून दिली अशी, तर पण तेही मॉडेल म्हणून, म्हणजे तेवढा भाग अडून जाईल. मग कधी कधी फेन्सिंगवरून पण येण्याचा प्रयत्न करतो हत्ती, मग तिथे अडकून पडतो. तर ते प्रश्न उठतात. आणि क्रॉप्स नॉट लाईक बाय एलिफंट्स. क्रॉप्स असे पिकं लावण्यात यावे कॉरिडॉर्समध्ये, इतर ठिकाणी नाही, जिथे हत्तीचा वावर आहे तिथे, की जे हत्तींना आवडत नाही अशा प्रकारे. पण हाही असा मुद्दा आहे की प्रत्येकाला परवडणारा नाही आहे, कारण की तिथे जो मुख्यत्वे करून माणूस राहतो तो गरीब तबक्यातलाच राहतो. त्यामुळे त्याला त्या हत्तीच्या हिशोबाने क्रॉपिंग करणे परवडत नाही. पहिली गोष्ट, तो विकायचं पाहत नाही, पहिले पोट भरायचं पाहतो. त्यामुळेच तो गहू तांदूळ लावून देईल, आपल्या घरची जेवण भाकरी होईल तेवढं तो उगवतो आणि तेवढंच हे करतो. परत रिझन्स ऑफ फ्रॅगमेंटेशन आहे पुष्कळ. डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज आहे, मायनिंग आहे, इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीज आहे. आणि हे सगळं कमी, आता डेव्हलपमेंट तर होणारच आहे, मग आता आपल्याला सोबत घेऊन चालावं लागेल दोन्ही गोष्ट. तर डेव्हलपमेंट पण तितकीच महत्त्वाची आणि एन्व्हायरमेंट तर ते पण महत्त्वाचं आहे. तर ह्या दोघांना बरोबर बॅलन्स करून चालावं लागेल. पुढे फ्रँक सर विचारतात अशोक पै सरांना की व्हॉट इज द बिगेस्ट चॅलेंज ॲज फार ॲज ह्युमन एलिफंट कॉन्फ्लिक्ट, व्हॉट स्टेप्स निडेड. म्हणजे
मानव हत्ती संघर्षात सगळ्यात मोठं चॅलेंज किंवा आव्हान कोणतं आहे आणि त्याला पार करण्यासाठी कोणते आपल्याला स्टेप्स घ्यावं लागेल. तर अशोक पै सर म्हणतात एकच सोल्युशन नाही आहे, व्हॅरीज फ्रॉम रिजन टू रिजन. म्हणजे आता दक्षिण भारतात कोणता वेगळा प्रॉब्लेम असतो, उत्तर भारतात वेगळा आहे, पूर्व भारतात वेगळा आहे, पश्चिम बंगालमध्ये वेगळा आहे, त्याच्यात उत्तर पूर्वेकडे वेगळा प्रॉब्लेम आहे. तर तिथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आपल्याला फिजिओग्राफीनुसार तिथल्या म्हणजे तिथल्या भूगोलानुसार तिथले जे माणसं आहेत तिथल्यानुसार आता काही काही ठिकाणी माणसं हत्तीला पूजतात तर मग ते त्यांना मारायचं नाही पाहत, काही काही ठिकाणी तर त्यांची मुद्दाम कत्तल केली जाते, तर त्यांचा अवेअरनेस घडवावं लागते. तर हे व्हॅरी करतं. परत फिजिकल बॅरियर क्रिएट करणे हे यावरच्या स्टेप्स असू शकते. जसं आता एखाद्याचं फील्ड आहे तर ते फिजिकल बॅरियर क्रिएट करणे ते आपण चर्चिलं, पण ते सगळ्यांना परवडणार नाही आहे. तर दुसरं क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे हत्तीच्यानुसार क्रॉपिंग म्हणजे एखादं पीक लावणे जे की हत्तीला आवडत नाही, पण तेवढाही म्हणजे खूप स्मॉल किंवा छोटे आपले शेतकरी बंधू अशा भागात राहत असतात, जे की फक्त उदरनिर्वाहासाठीच आपला म्हणजे पोट भरण्यापुरतंच तेवढं उगवतात ना, ते विकायला वगैरे उगवत नाही, त्यामुळे त्यांना हे परवडणारं नाही आहे. परत एक क्रुगर नॅशनल पार्क आहे. क्रुगर नॅशनल पार्क हे भारतातलं नाही मित्रांनो, हे दक्षिण आफ्रिकेतला आहे, फेमस आहे हत्तींसाठी. तर तिथे असाच त्यांचा संघर्ष उडत होता मानव हत्तींचा. तर त्यांनी खूप म्हणजे क्रूर पद्धतीने म्हणजे त्यांची हत्या करणं सुरू केलं. त्याला कलिंग म्हणतात. कलिंग म्हणजे हत्या. आता समजा हे बर्ड फ्लूची साथ आली तर कोंबड्यांचं कलिंग होते म्हणते. कलिंग म्हणजे ते मारून मग त्यांना जमिनीत टाकते, तर त्याच्यात काही पर्यायच नाही राहत, कारण एखादी चुकीने कोणी कोंबडी खाल्ली तर मग ते मानवात प्रवेश करेल, तर असं. तर पण कलिंग हा तेवढा मानवी हे नाही आहे उपाय. परत पॉप्युलेशन मॅनेजमेंट. आता पॉप्युलेशन मॅनेजमेंट कसं तर कॉन्ट्रासेप्शन म्हणजे आता त्यांचे मुलं वाढू न देणे, त्यांची जे वंशावळ आहे ती पुढे जाऊ न देणे, वेगवेगळ्या प्रकारे जे वैज्ञानिक उपक्रम अवेलेबल आहे त्यांच्याने ते पुढे जाऊ न देणे. पण हे एक्सेप्शनल या गोष्टीत करायला पाहिजे. मेन म्हणजे आपण ट्रान्सलोकेशन करू शकतो. आता ज्या भागात समजा आता या भागात हत्ती खूप आहे बा, ठीक आहे, हा एक पॅच आहे, इथे खूप डेन्सिटी वाढलेली आहे, तर आपण आता थोड्या दुरीवर एका दुसऱ्या भागात काहीच नाही हत्ती, पण इथे खूप सारी जागा अवेलेबल आहे, तर आपण इकडले हत्ती आणून इकडे काही ट्रान्सलोकेट करू शकतो, म्हणजे स्थलांतरित करू शकतो. तर असं काही होऊ शकतं. परत ग्रोईंग फॉरेज इन फॉरेस्ट एरियाज, म्हणजे हत्तींना जे खाद्य लागतं त्याच्या शोधासाठी ते मुख्यत्वे फिरत असतात इकडे तिकडे मायग्रेशन करत. तर तेच समजा आपण जंगलात उगवलं तर परत मग तोच आता यात पण असा अडसर आहे की मग याला वायबल नाही, इकॉनॉमिकली वायबल नाही आहे, पैसे जास्त लागतात, खर्च करावे लागतात. तर असे उपाय म्हणजे असतात, पण ते आता रिजन टू रिजन डिपेंड आहे. आता कुठे ट्रान्सलोकेशन कामी येईल, कुठे फॉरेस्ट एरियामध्ये ग्रो करणं कामी येईल, कुठे पॉप्युलेशन मॅनेजमेंट कामी येईल, तर असं. पुढे आपण बघू शकता इथे नॅशनल पार्क आहे. आता समजा कॉरिडॉरमध्ये पाहू आपण. आता ताडोबा आहे आणि नागझरी आहे आणि पेंच आहे. तर हा एक प्रकारे कॉरिडॉर झाला हा एवढा. म्हणजे इथून मुक्त संचार असतो प्राण्यांचा, वाघांचा वगैरे. ताडोबा, अंधारी, परत पेंच आहे, तर इथे सरळ वाघ चालू शकतो. आता कसं समजा इथून इकडे आला वाघ, तर आता वाघाला एवढीशी जागा म्हणजे पुरत नाही, तर तो वाघ फिरत असतो त्याची टेरिटरी इस्टॅब्लिश करायसाठी. तर त्याला हा एवढा पट्टा त्याला मिळून जातो जंगलाच्या हिशोबाने, तर तो एवढ्या भागात आरामात फिरू शकतो. आता भलतंच इथे समजा एखादी टायगर रिझर्व किंवा वाईल्डलाईफ सँच्युरी असेल, तर इथून तो इकडे तिकडे जाणारच आहे, आणि इकडे तिकडे राहतात म्हणजे मानवी वस्ती आहे, त्यामुळे जंगली प्राण्यांचा संघर्ष तो उद्भवणारच आहे. आता संजय गांधी नॅशनल पार्क आहे, इथे तुम्ही पॉज करून बघू शकता की ते आपले नॅशनल पार्क कुठे आहे. कांचनजुंगा आहे, नामदफा, काझीरंगा, सिरोही, इक्ष्वाका वगैरे वगैरे. इथे दुधवा आहे, याच्याबद्दल पुढे उल्लेख येणार आहे, दुधवा नॅशनल पार्क. पुढे फ्रँक सर विचारतात अचिंत्य सिंग सरांना की हॅबिटॅट अँड कॉरिडॉर्स टू बी मेंटेन्ड. ठीक आहे, हॅबिटॅट म्हणजे त्यांची वस्ती कोणाची, हत्तींची. ठीक आहे, ते मेंटेन करायला पाहिजे. आता आपण तर कॉलन्या बनवून राहतो, पण हत्तींचं काय, त्यांच्याच याच्यात एन्क्रोच करून किंवा जाऊन त्यांच्यावर अतिक्रमण करून आपण तिथे बनतो, मग संघर्ष झाला आणि म्हणतो, मग त्यांनाच दोष देतो आपण. तर हे बरोबर नाही. कॉरिडॉर्स म्हणजे त्यांचा पाथ सांगितला. आता हा पट्टा सांगितला कॉरिडॉर. आता हा शिवपुरी रणथंबोर हा पट्टा एक झाला, त्यांच्यासाठी असंच हे आहे. पुरण नागरहोला आहे, बांदीपूर आहे, हा परत पट्टा आहे. तर इथे ते फिरत राहतात, त्यांना काही धोका नसतो आणि मधातून फार कमी मानवी वस्ती असतात. तर हे मेंटेन करायला हवे. तर अचिंत्य सिंग म्हणतात की जितके कॉरिडॉर्स आहेत त्याच्या फक्त 22% जे आहे हत्तीचे राहण्याची ठिकाणं तेच फक्त प्रोटेक्टेड आहे, प्रोटेक्टेड एरिया नेटवर्कमध्ये सामील आहेत.
आणि हत्तींना लागतं 300 किलो रोजचं फूड आणि त्याच्यातही त्याला व्हेरायटी लागते, तर ते एकाच ठिकाणी मिळणं शक्य नाही. त्याच्यामुळे ते मायग्रेट करत राहतात इकडे तिकडे. परत प्री एक्झिस्टिंग कॉरिडॉर्स जे आहे, आता ते सांगितलं कॉरिडॉर्स आहे जिथे हत्ती फिरतात, तो कॉरिडॉर म्हणजे हत्ती ज्या रस्त्याने जातो आणि त्याच रस्त्याने वापस येतो. हत्ती खूप वर्ष जगतो, त्यामुळे त्याचे खूप सारे वर्ष हे तो रस्ता कुठे जायचं, कधी जायचं हे सगळं. आणि हत्ती हुशार प्राणी आहे, त्यामुळे अशा बाबतीत तो आपला दिमाग लढवतो, हा रस्ता आहे बा आपल्याला जायचं, इथूनच वापस यायचं आहे असं. आता त्याच्यात कोणी रोड वगैरे बांधला तर मग त्या हत्तीला तर ते म्हणजे थोडं कठीण जाईल ना ते. तर असो. परत दुधवा नॅशनल पार्क आहे. आता दुधवा नॅशनल पार्क आपण बघितला इथे, तर हा एकदम नेपाळच्या जवळ आहे. इथून काय जातात हत्ती, इथून इकडे कॉरिडॉर बनवतात, इकडे वगैरे जातात नेपाळमध्ये, थोडे इकडे फिरून येतात आणि मग परत वापस दुधवामध्ये येऊन दुधवा नॅशनल पार्कमध्ये राहतात. तर हा त्यांचा समजा कॉरिडॉर झाला. तर आता इथे नेपाळनी काय केलेलं आहे, इथे कन्स्ट्रक्शन वगैरे खूप जास्त चालू केलेलं आहे. परत तिथले शेतकरी चिली बॉम्ब, मिरचीचे जे बॉम्ब बनवतात ते मग हत्तीवर मारणे. तर मग हे इथे काय झालं, आता उत्तर प्रदेश तुम्हाला माहिती आहे शुगर केनचा पट्टा आहे, म्हणजे ऊसाचा लीडिंग प्रोड्युसर आहे शुगर केनचा. तर इथेच मग हत्ती आता शुगर केनचे जितके आसपासचे जे ऊसाचे जे शेती आहे, तर तिथे मग आता राहत आहे हत्ती. तिथे जाऊन मग आता तेच मानव आणि हत्ती संघर्ष अटळ आहे अशा बाबतीत. पुढे फ्रँक सर नोएल थॉमस सरांना विचारतात की वाय ईस्टर्न इंडिया हॅज मोर कॉन्फ्लिक्ट दॅन एनी अदर पार्ट ऑफ द कंट्री. म्हणजे पूर्व भारतातच का बरं जास्त हे संघर्ष उडतात हत्ती आणि मानवांचे, तर इतर भागांपेक्षा भारतातल्या. तर नोएल थॉमस म्हणतात की डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटी. आता पूर्व भाग म्हणजे पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा हा भाग. तर झारखंडमध्ये वगैरे काय, छोटा नागपूर प्लॅट्यू आहे, तिथे माईन्स खूप आहे. माईन्स म्हणजे आता मायनिंग ॲक्टिव्हिटी, कोळसा हे काढण्याचं, सिंगभूम म्हणा, हजारीबाग म्हणा, गुड्डा गुमला हे जे आहे सदर्न बिहार, नॉर्दर्न वेस्ट बेंगॉल, झारखंड आणि ओडिशा हा पट्टा. इथे हत्ती पण म्हणजे पूर्वी जंगल होते, आता ते कापू कापू आता तिथे सर्वेक्षण झालं असेल आणि तिथे कोळसा सापडला बा. तर मग हे सगळं आता हत्तीला काय माहीत, त्याचा तर तो रस्ताच आहे ना. मग तेच मग पुन्हा संघर्ष वाढला. तर त्याचं कारण हे डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज आहे. टाउनशिप्स निर्माण झाल्या, तिथे परत अतिक्रमण केलं आपण, त्यांचा पॅसेज ब्लॉक केला. तर हे मुख्य कारण आहे पूर्व भारतातल्या हत्ती आणि मानव संघर्षाचं. तर आता तिथले जे हत्ती आहे वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगालमधले, झारखंडमधले, ते आता आता छत्तीसगडमध्ये ॲक्टिव्हिटीज कमी असल्यामुळे तिथे वापस येतात. छोटा नागपूर जे पठार आहे तिथून आता छत्तीसगडमध्ये ते वापस येत आहे, असा अनुक्रम बघायला मिळतो. परत आता फार्म्समध्ये कसं इझी अवेलेबल राहते. आता जंगलात तरी संपून जाईन, आता फार्म्समध्ये किंवा शेतीत कसं लागून राहते शुगर केन म्हणा, इतर म्हणा, तर नॅचरली हत्ती तिथे जाणारच. आता त्याच्या पाथमध्ये लागेल, त्याच्या रस्त्यात लागेल, तिथे ते नक्कीच तिथे थांबेल, बघेल काय आहे, खायचं दिसेल तर ते खाणार आहे. तर असो. तर असाच एक घटना घडली होती केरलामध्ये, दुर्दैवीपणाने त्या म्हणजे गर्भवती हत्तीनीचा मृत्यू झाला होता. तर असं व्हायला नको. पुढे फ्रँक सर विचारतात डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट, हाऊ टू बॅलन्स. आता तेच पूर्वीचा मुद्दा, डेव्हलपमेंट प्रगती आपली आहे, एन्व्हायरमेंट आपलं वातावरण आहे, यांचं बॅलन्स कसं करायचं. तर अशोक पै सर म्हणतात की डेव्हलपमेंट जशी जशी वर जाते तसं जसं कॉन्फ्लिक्ट डाऊन होतं. आता ते कसं, तर आता समजा डेव्हलपमेंट कुठे, समजा आता जे लोक जे नॅशनल पार्कच्या अवतीभोवती राहतात त्यांच्यापर्यंत डेव्हलपमेंट पोहोचली, तर ते तिथे राहील का, त्यांची मजबुरी म्हणूनच राहत आहेत ना. तर ते जाईल दुसऱ्या उत्पन्नाच्या शोधात, जाईल जिथे पैसे मिळेल तिथे जाईल, अर्बन सेंटरकडे जाईल किंवा शहरात जातील. त्यामुळे तो इलाका खाली येऊन जाईल, म्हणजे त्यांचं पण भलं आणि प्राण्यांचं पण भलं. तर असं डेव्हलपमेंट वर गेल्यामुळे कॉन्फ्लिक्ट खाली येत असतो. एलिव्हेटेड रोड रेल कॉरिडॉर, त्याला आपण म्हणजे उंच म्हणजे ब्रिज बांधू शकतो तिथून, तेवढ्या भागातून. आता आपल्याला माहिती आहे की हत्ती त्या पार्टमधून जाणार आहे, तर तिथून पूल बांधायचा, त्याच्या खालून हत्ती जातो आणि आपल्या जे वाहतूक आहे ते पण सुरू राहते. तर हे उपाय असू शकतात. परत नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे, म्हणजे जी गुवाहाटीला त्याचं हेडक्वार्टर्स आहे, तर तिथे काय आहे, गुवाहाटी म्हणजे आसाममध्ये येतं. आसाममध्ये त्यांनी काय केलेलं आहे या रेल्वेने, आता रेल्वेचा तिथे खूप सारे घनदाट काझीरंगा नॅशनल पार्क वगैरे आहे. तर हे इथे इथे बघा, तर इथे काय केलं त्यांनी नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेनी, आता इथे खूप रेल्वेचं जाळं वगैरे पसरलेलं आहे, पण हत्ती पण इथे पुष्कळ प्रमाणात राहतात. तर त्यांनी काय केलं, जो मधुमक्खी किंवा आपलं हे जे मधमाशी राहते तिचा जो साऊंड असतो तो लाऊडस्पीकरवर वाजवायला सुरुवात केली जेव्हा जेव्हा ट्रेन येत होती तेव्हा तेव्हा. त्यामुळे कसं, तो हत्तीला आवाज आवडत नाही, तर हत्ती त्या भागापासून दूर पळतो. तर आहे ना म्हणजे इनोव्हेटिव्ह कल्पना. तर असंच काहीतरी शक्कल लढवायला पाहिजे. परत आपण त्यांचं रिअल टाईम ट्रॅकिंग करू शकतो, त्यांच्यावर GPS चिप लावून काही येत आहे का त्यांचा मॅपिंग करू शकतो. आणि डेव्हलपमेंट, विकास आणि जे वातावरण आहे ते हातात हात घालून सोबत जायलाच हवे पुढे, आणि जा पण शकतात. तुम्ही असं नाही का डेव्हलपमेंटच होऊ शकते मग एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन नाही होऊ शकत, तर असं नाही, ते सस्टेनेबल नाही राहणार.
पुढे गेल्यावर. परत यात विज्ञानाने पुढे घेऊन एक आव्हान स्वीकारायला हवं, म्हणजे डिसिजन किंवा आपण निर्णय जेव्हा घेतो तेव्हा विज्ञानाचा वाटा त्यात महत्त्वाचा असेल. आता याच्यात कसं चिल्ला मोतीचूर वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आहे. हा कुठं आहे तर राजाजी नॅशनल पार्क आहे आणि टायगर रिझर्व आहे उत्तराखंडमध्ये. तर तिथे आता तुम्ही हे इथे बघू शकता, इथे चिल्ला सँक्च्युरी आहे आणि इथे मोतीचूर सँक्च्युरी आहे. तर हा पट्टा पूर्णपणे काय झालेला आहे उल्लेख करण्याचा, फ्री ऑफ ह्युमन हॅबिटेशन, म्हणजे ह्या पट्ट्यात कोणताही मानव राहत नाही. म्हणजे इथे तरी प्राण्यांना सुकून म्हणजे चांगल्या पद्धतीने इकडून तिकडे जाता येईल. नदी वगैरे आहे इथे, तर इथून रेल्वे एलिव्हेटेड केलेली आहे. तर हा पट्टा आता पूर्ण फ्री ऑफ ह्युमन हॅबिटेशन झाला आहे, म्हणजे इथे कोणी म्हणजे मानवी वस्ती आहे नाही. हा राजाजी नॅशनल पार्कचा एरिया आहे, जे की उत्तराखंडमध्ये आहे. पुढे फ्रँक सर विचारतात अचिंत्य सिंग सरांना की एलिफंट ट्रॅव्हल वास्ट अँड रिक्वायर ह्यूज अमाऊंट ऑफ फूड, इज दिस पोस्ट चॅलेंज. आता तुम्हाला माहिती आहे एलिफंट काही साधेसुद्धे राहत नाही, किती म्हणजे त्यांना अन्न लागते, एवढा मोठा देह आहे त्यांचा. परत ते ट्रॅव्हल पण खूप करतात, खूप म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पण जातात ते. आणि जिथे चांगलं दिसलं तिथे समजा थोडे दिवस राहतात, मग परत वापस येतात समजा तिथे काय राहिलं तर हे एक आव्हान आहे का, तर अचिंत्य सिंग म्हणतात की हो, लॉट ऑफ कॉरिडॉर्स फॉलिंग नॉन प्रोटेक्टेड एरियाज, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे जे हत्तींचे जे जाण्या येण्याचे जे रस्ते आहे ते नॉन प्रोटेक्टेड एरियाज, म्हणजे जे संरक्षित नाही आहे असे असंरक्षित क्षेत्रात असे खूप येतात, तर त्याबाबत सरकारने करायला पाहिजे. आता दुधवा नॅशनल पार्क आहे, तिथे सांगितलं नेपाळ इंडियामध्ये आहे, इंडियामधून नेपाळमध्ये चालले होते ते हत्ती, तर त्यांनी तिकडल्या साईडला असे म्हणजे कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटी वाढवून दिल्या असेल. तर आता हत्ती काय उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरीजवळ तिथे आता सेटल होत्या. तिथचे जे शेती आहे ऊसाची सांगितलं, तर तिथे आक्रमण केलं त्यांनी. आक्रमण म्हणण्यापेक्षा तिथे आता जात आहे ते, कारण की नेपाळमध्ये जात होते तिथून अडवलं त्यांना, तर आता साहजिक आहे तिथेच जाणार आहे ते. तर फ्रँक सर वे फॉरवर्ड विचारतात, तर नोएल थॉमस सर म्हणतात की सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकासाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. परत प्री प्रोजेक्ट असेसमेंट, आता कोणत्या प्रोजेक्ट आहे तर तिथे पहिले असेस करायचं की इथून पुष्कळ प्राण्यांची वर्दळ होते का. वर्दळ होत असेल तर मग एलिव्हेटेड प्रकार वापरू शकतो, कारण की डेव्हलपमेंट तर थांबली नाही पाहिजे. आणि नसेल होत तर एकदम चांगलेलं आहे. आणि कम्युनिटी बेस्ड मिटिगेशन ऑफ कॉन्फ्लिक्ट. कम्युनिटी बेस्ड म्हणजे आता तेथील लोक आहे, तेथील जनता आहे, त्यांना विश्वासात घेऊन बा तुम्ही मारू नका, तुम्ही हे आता त्या केरलाच्या हत्तीने तो बॉम्ब दिला होता खायला, तर तसं करू नका, क्रुएल्टी करू नका. तुम्हालाही त्रास नाही देणार, तुम्हाला आम्ही दुसरी अपॉर्च्युनिटी देऊ, अल्टरनेट लाईव्हलीहूड देऊ, म्हणजे इतर तुमचं जे म्हणजे अन्न किंवा पोट भरण्याचं साधन आहे ते आम्ही देऊ, पण तुम्ही असं नका करू. तर असं कम्युनिटी बेस्ड मिटिगेशन कॉन्फ्लिक्ट. परत अशोक पै सर म्हणतात की सायन्स विथ प्रॅग्मॅटिझम इज मंत्र. म्हणजे विज्ञानासोबत आपली जी दृढ इच्छाशक्ती आहे, परत आपली विचारक्षमता आहे, याच्यावरच आपण जाऊ शकतो पुढे. आणि हाच मंत्र आहे, म्हणजे असं नाही पण डेव्हलपमेंट होईल आणि एन्व्हायरमेंट नाही होईल असं नाही. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा इथे महत्त्वाचा आहे, आणि आपली इच्छाशक्ती. परत अचिंत्य सिंग म्हणतात की प्रॉब्लेम हा जास्त करून अन्न आणि मायग्रेशनचा आहे, म्हणजे इकडून तिकडे जे जातात स्थलांतर होते तर त्याचा मोठा आहे, तर त्याबद्दल आपण करायला पाहिजे. तेच मग कॉरिडॉर, एलिव्हेटेड कॉरिडॉर जे आपण उपाय आधी डिस्कस केले, चर्चिले. तर वर्क ऑन इन्व्हेजिव्ह स्पेसिस इन फॉरेस्ट, म्हणजे आता फॉरेस्टमध्ये इन्व्हेजिव्ह स्पेसिस असतात. आता असे झाडं, आता आपल्याला माहीत आहे गाजर गवत आहे, ते काही नाही केलं तरी वाढत जाते. जे मेन झाड आहे त्यात तण असते, आता शेतातले गरज नसताना वाढते ना, तर त्याला म्हणतात इन्व्हेजिव्ह स्पेसिस. तर त्याचा नायनाट केला पाहिजे, म्हणजे जे खाद्यपदार्थ आहे हत्तींचे तर ते वाढतील, आणि कॉरिडॉरचं प्रोटेक्शन केलं पाहिजे, असं फ्रँक सर म्हणतात. तुम्ही आपल्या चॅनलवर त्या केरलाच्या हत्तींबद्दलही असं डिस्कशन झालं होतं, तर त्याचं पण अनुवाद तुम्ही बघू शकता. आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ आहे, आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देऊ. धन्यवाद.